महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आजची प्रेस घेण्याची। ते स्वतः महाराष्ट्रामध्ये आहेत, स्वतः पाहणी अनेक ठिकाणी करतायत। आपण अनेक पावसाळे पाहिलेले आहेत, परंतु मान्सून पूर्व ज्याला एक मराठी शब्द आहे अवकळ्या, पण आपण मान्सून पूर्व इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला कधी पाहिलेला नाही। सलग 3 आठवडे हा पाऊस होत होता आणि त्यामुळं आणि त्याची पावसाचं प्रमाण सुद्धा खूप मोठं राहिलेलं आहे। अनेक ठिकाणी विजा पडून मनुष्यहानी किंवा जनावरांचं नुकसान ते झालेलं आहे। ढगफुटीसारखे प्रकार खूप झालेले आहेत, म्हणजे अत्यंत नॉर्मल म्हणावं अशा पद्धतीनं पावसाचं स्वरूप हे राहिलं आणि जवळपास महाराष्ट्रात ते सर्वदूर राहिलेलं आहे। कमी जास्त काही जिल्ह्यांमध्ये झालं असलं तरी सर्वदूर ते राहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर हे शेतीमालाचं नुकसान हे झालेलं आहे। विशेषतः फळबागा ज्या असतात जे 12 महिन्यातून एकदा येणारं पीक आहे, त्यामध्ये केळी आहे, संत्री आहे, डाळिंब आहे। एवढंच नाही तर केशर आंबा जो असतो, आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केशर आंबा घेतला जातो, तो थोडासा नंतर येत असतो, लेट येत असतो। या सगळ्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेलं आहे आणि वर्षभरातलं ते एक पीक असतं। या व्यतिरिक्त सुद्धा उन्हाळी म्हणून जे पिकं घेतले असतात, रब्बीचे म्हणून जे पिकं घेतले असतात आणि मे महिन्यामध्ये निघतात अशी काही पिकं असतात, त्याच्यात त्यांचं नुकसान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। आणि यामध्ये भाजीपाला विशेषतः टोमॅटो आहे किंवा इतर भाजीपाला आहे यांचं नुकसान खूप झालेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा पिकाचं हे सुद्धा नुकसान अपरिमित हा शब्द वापरावा लागेल मला, हे नुकसान झालेलं आहे। असं आहे की जसं 12 महिने वर्षातून एकदा येतं फळबागांचं, तसं ही सगळी पिकं जी असतात त्यांच्या अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची लागवड करण्याकरता म्हणून जो खर्च येत असतो तो खूप मोठा झालेला आहे। मजुराचे प्रश्न आहेत, इतर काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा एकरी खर्च येत असतो आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे। एकंदर समजा कांदा पीक आपण जर घेतलं तर कांदा पिकाचा शेवटपर्यंत नेण्याकरता 60,000 रुपयापर्यंत खर्च त्याचा एकरी येत असतो। भाजीपाला टोमॅटो हे सुद्धा त्याच्यावर ज्या निराळ्या प्रकारच्या खतं, त्याचे पेस्टिसाइड्स हे सगळे वापर, त्याचे रोपांपासून तर त्याची जपवणूक करीत नेणं, याच्याकरता सुद्धा जो खर्च येतो तो 50,000 रुपयापर्यंत सहज एकरी येत असतो। ही परिस्थिती आजची त्या शेतकऱ्यांची आहे। म्हणजे फळबागा तर आहेच, परंतु ही सगळी पिकं ही सुद्धा खूप मोठा धक्का देऊन गेली आहे। साधारणतः मे महिन्यापर्यंत त्याची साधारणतः काढणी असते, ते गृहीत धरून ते सर्व केलं असतं, परंतु जो इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याचा परिणाम शेतकऱ्यांचं फार मोठ्या नुकसान हे झालेलं आहे। नुकसान हेही झालेलं आहे की घरं पडलेले आहेत, गोठे पडलेले आहेत, रस्त्यांचं नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि ह्या सगळ्या याचा परिणाम पशुधनाचा चारा हा एक विषय खूप मोठा आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण दुधाच्या उत्पादनामध्ये खूप पुढे गेलो, चांगलं काम केलं आहे, श्वेतक्रांती आपण त्याला म्हणतो, पण त्या पशुधनाला लागणारा चारा हा सुद्धा ह्या सगळ्या पावसानं त्याचं नुकसान झालेलं आहे। तो खाण्यायोग्य राहिला नाही अशी अवस्था आहे, पाण्यामध्ये सडतोय ही अवस्था अनेक ठिकाणी झालेली। तर ह्या बाबतीतलं आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वी सुद्धा एक विषय हा घेतलेला आहे। पहिलं तर एक गोष्ट आहे की पंचनामे काय करणार तुम्ही, नेमके पंचनामे कसे करणार, पंचनामे कधी करणार, मदतीच्या घोषणा आणि बातम्या तसा तुम्ही देता,
परंतु ऍक्च्युअल जे फील्डमध्ये जो अधिकाऱ्यानं प्रशासन अजिबात खाली नाही, खाली प्रशासन फिरतंय असं पाहतंय काही, असं काही अद्याप दिसलेलं नाही. प्रत्येक आता जिल्ह्याला पालकमंत्री असतो, त्याने या संकटाच्या काळात गेलं पाहिजे, त्या जिल्ह्यात फिरलं पाहिजे, परिस्थिती आढावा घेतला पाहिजे, शेतकऱ्याला आणि नागरिकांना सुद्धा ज्यांची घरं पडली ही सगळ्यांना दिलासा दिला पाहिजे. काही ठिकाणी तर पालकमंत्रीच नाही, त्यामुळे तिथं काय करणार हे माहीत नाही. परंतु बाकी सुद्धा कुठं पालकमंत्री फिरतायत, दिलासा देत आहेत, हे चित्र बिलकुलपणे दिसत नाही. ही वस्तुस्थिती आज आहे. तुम्ही नेमकं काय करणार, कशी मदत करणार? असं आहे की आता खरं हंगाम जो वर्षाचा सुरू होतो, मान्सून आल्यानंतर हा शेतीचा हंगाम सुरू होतो, तो खरीपाच्या रूपानं. आज त्याचं कंबरड त्या शेतकऱ्याचं पूर्णपणे आजच तो मोडून गेलेलं आहे. त्याचं उन्हाळी काय होतं ते सगळं संपलंय. त्याला उभं करायचं असतं, ते विक्रीनंतर तो खरीप उभा करत असतो. त्या खरीपाची अवस्था काय राहणार? तुम्ही त्यांना प्रथम काही मदत द्यावं लागणार आहे. त्यांच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात, त्या खूप कमी असतात. या मदतीच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात, खूप कमी असतात. ते देऊन तर काही तुटपुंज देऊन काही होणार नाही. आणि म्हणून आग्रह आम्ही धरलेला आहे, प्रदेश काँग्रेसने आग्रह धरला आहे की तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये सरसकट द्या. तुम्ही तर खाली पंचनामे करायला जाल तर तुम्हाला असं दिसेल की सगळेच पिकं गेलेली आहेत. तुम्हाला हे पंचनामे उभंच पीक असेल असं नाही. शेतात जर त्याची काढणी करून, त्याला सोंगणी म्हणतात, हार्वेस्टिंग म्हणा, ते करून जर पसरलेलं असतं आणि ते तर त्याला काय म्हणणार तुम्ही? दुसरं असं काढलं पीक, कांदे काढले आणि ते साठवलेले, त्याच्यात जर पाणी घुसतं, कांदे सगळे त्याच्यात आहेत, म्हणजे त्या पाण्यात आहे, काय म्हणणार तुम्ही? तुम्ही पीक काढून नेलं म्हणणार? म्हणजे शेतात उभं असेल तर देऊ, हे काय असं बरोबर नाही. ऍक्च्युअल नुकसान काय झालं हे पाहिलं पाहिजे, त्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मदतीला भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कर्जमाफीचा शब्द आहे त्यांचा, जाहीरपणे शब्द दिलेले आहेत. असं कर्जमाफी करणं ही तर काळाची गरज आहे. शेतकऱ्याला कधी ज्या वेळेस शेती धंदा हा काय परवडणारा धंदा राहिला अशी परिस्थिती नाही. अनेक पिकं असे जुगारी सारखे असतात, भागलं तर भागलं, नाही तर भागत नाही, 2-4 वर्षात होतं. शेतकऱ्याच्या पाठीशी मदत आपण कर्जमाफीच्या रूपानं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची पद्धत आपली आहे, मदत करण्याची पद्धत आहे. तुम्ही कर्जमाफी करत नाही, मदतीच्या बाबतीत निव्वळ भाषणं आणि घोषणा चाललेल्या ह्या दिसत आहेत. विम्याच्या बाबतीत सुद्धा 1 रुपया विमा, त्यानंतर तर तो थांबवलाही. आता विम्याच्या बाबतीत सुद्धा आता जर पीक त्यांनी पेरलेलं आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही जर म्हटलं की आता नाही आम्ही नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पंचनामा करू त्या पिकाचा, तर कसं शक्य आहे? म्हणजे जे काही निकष होते की ज्या वेळेस पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस त्याला ती मदत केली पाहिजे. ते सोडून तुम्ही जर म्हणणार असाल पंचनामे आम्ही शेती, त्याच्या पद्धत असते की विम्याच्या बाबतीत साधारण क्रॉप कटिंग असतं, त्याचं साधारण काढलं जातं किती उत्पादन, असं ते काही राहिलंच नाही. आणि ते जर पहिल्या स्टेजमध्येच मोडलं असेल तर तुम्ही काय आता वाट पाहणार त्यांची? फळबागांचं काय करणार तुम्ही? त्यांच्या पीक विम्याचं काय करणार? तुम्ही काही ना काही दिलासा तातडीनं हा शेतकऱ्याला देणं अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र अडचणीत आहे, संपूर्ण महाराष्ट्रातच शेतकरी अडचणीत आहे. एवढंच नागरिक आपोआपच अडचण येतात. भाजीपाल्याचे बाजार हे सगळे तुमचे बदललेले दिसले असतील, कारण खाली जर पूर्ण नुकसान झाल्यानंतर खूप अडचणी ह्या निर्माण झाल्या. म्हणून पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आता काही जे धोरण ठरवलं जातंय त्या बाबतीत लवकर काहीतरी त्यांना, आता पूर्वी एक काळ होता की त्या बाबतीत पीक विम्याच्या अडचणी होत्या, मधल्या काळात आपण काही बदल केले, पुन्हा आता ते पाठीमागे गेलेले दिसतंय. 3 हेक्टरचा निर्णय घेतला होता तर मदती करता, तो पुन्हा 2 हेक्टरवर आणलेला आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मदत करण्याकरता उभे राहणार की नाही हा प्रश्न खरा या महाराष्ट्र शासनाला आहे, सरकारला आहे. आणि भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष हा निर्माण झालेला आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे सरकारला भोगावा लागेल. हे सुद्धा मला या निमित्त वाटतं की शेवटी शेतकरी हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, महत्वाचा घटक आपल्या महाराष्ट्राचा आहे. त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे मी या निमित्तानं आपल्याला सांगण्याकरता आलेलो आहे. कृषी मंत्र्यांकडनं सातत्यानं वेगवेगळी विधाने जी आहेत ती चर्चेत येतात आहेत.
खरं तर ढेकळांचा पंचनामा करायचा आहे का, ओसाडगावची पाठिंबी आहे कृषी खाता, अशी वेगवेगळी विधानं त्यांच्याकडनं होतात. सन्माननीय कृषी मंत्री आमचे शेजारी आहेत आणि त्यांचा स्वभाव तो आहे, त्याची सवय आम्हाला आहे. परंतु महाराष्ट्राने सुद्धा तेच तसंच ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही. महाराष्ट्रात जनतेनं तसं ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी तेच ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही. माझं मत असं आहे की थोडं संवेदनशील असलं पाहिजे. सत्तेवर आपण गेलेलो, आपण पालक आहोत, आपल्यावर जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस संकट असतं त्यावेळेस माणसांना दिलासा देण्याची गरज असते. त्यांच्या मनाला उलट तुम्ही जर दुखवीत असाल तर ते योग्य नसतं. ही वस्तुस्थिती आहे. ओसाडगावची पाटीलकी समजा, खरं म्हणजे मी सगळ्यात जास्त काळ कृषी मंत्री राहिलो मी, परंतु ती पाटीलकी मनापासून आम्ही केली होती. पवार साहेब सुद्धा केंद्रामध्ये कृषी मंत्री होते. असं आहे की यामध्ये काम करण्याची जी संधी आहे ती फार मोठी आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये कदाचित खाते कोणत्या ओसाडगावचे आणि कोणते बागायत हे ठरलं असेल, मला माहित नाही. त्यांनाच विचारावं लागेल की कोणते बागायत आहेत, कोणते गाव ओसाड आहेत, हे तुम्ही भेटले म्हणजे त्यांना विचारून घ्या, म्हणजे आम्हाला समजलं या सगळ्या गोष्टी. शेती संदर्भात प्रश्न विचारतो. पूर्व विदर्भात काही जिल्हे धान उत्पादक शेतकरी आहेत, कोकणात पण आहेत. तुमच्या महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना बोनस प्रॉपर वेळेत दिलं जात होतं. अजूनही धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचं बोनस मिळालेलं नाहीये. शासकीय धान खरेदी केंद्र बरोबर प्रॉपर सुरू नाहीये. कसं बघताय? नाही, खरं म्हणजे त्यांच्याकडे जास्त खूप लक्ष दिलं पाहिजे, कारण एका पिकावर ती अर्थव्यवस्था असते. म्हणजे पूर्व विदर्भ असेल, कोकण असेल, जिथं खाचरं आहे आणि भाताचं पीक ते घेतात, तिथे एक पीक घ्यायचं आणि वर्ष काढायचं त्याच्यात. म्हणजे किती कठीण जीवन असतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा शेतकरी ज्यावेळेस अडचणीत असतो किंवा त्याला पुरेसं मिळत नाही, त्याचं उत्पन्न जे असतं त्याच्यातून ते कुटुंब चालेल अशी परिस्थिती नसते, ती रोजगाराची सुद्धा संधी फार नसते. अशा वेळेस त्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता आम्ही कायमच, महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस म्हणून आम्ही पूर्वी असू, आम्ही कायम विचार त्यांचा केला होता आणि त्यांना बोनस म्हणून मदत कायम केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती मदत केलीच पाहिजे. एका पिकावर अर्थव्यवस्था आहे, तेच पीक जर गेलं तर वर्षभर करायचं काय, हाच ज्यांना प्रश्न पडतो त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री आधी सुद्धा बोलले होते 1 रुपयात विकायला सुद्धा विमा मिळत नाही. सातत्यानं ते असं वक्तव्य करतायत. तुमच्याकडून काय त्यांचे राजीनामा किंवा त्यांना मंत्रिमंडळ? नाही, मी आता त्यांच्या बाबतीत फ्लॅट सुद्धा त्यांचा वाद झाला होता. कमी किमतीत फ्लॅट घेतल्यानंतर आता मी त्यांच्या बाबतीत एकच सांगितलं की त्यांनी संवेदनशील राहिलं पाहिजे. शेवटी असं आहे की आपण बोलतो त्याचे किती दुष्परिणाम होतात याचा विचार केला पाहिजे आणि ते अत्यंत संवेदनशीलपणे त्यांनी प्रत्येक शब्द बोलला पाहिजे. त्यांचा स्वभाव तो आहे. मी म्हटलं की आम्हाला स्वभावाची माहिती आहे, परंतु महाराष्ट्रानं तेच ऐकावं असं नाही म्हणते. महाराष्ट्राला सवय नाही करून देता यायची तुम्हाला. महाराष्ट्र त्यांना दुरुस्त करेल. सर, मागच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की कोणत्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्यायची. तर एनडीआरएफ आणि एनडीआरएफची जी मदत आहे ती 2 हेक्टरपर्यंत मिळते आणि एसडीआरएफची 3 हेक्टरपर्यंत. तर एनडीआरएफच्या निकषानुसार मदत द्यायचा निर्णय झाला आणि ती मदत ही अगदी 18,000 रुपये सिंचन जे उलिताखाली असेल ती आणि 8,000 जी राहतेसाठी. एक मी आपल्याला सांगेल की स्टेटचं आणि केंद्राचं हे काही असलं, शेतकऱ्याला काही घेणं नाही तुमचं स्टेटचं आहे का केंद्राचं आहे. तो काय विचार याच्यावर जे 4 पैसे त्याला मदत मिळणार आहे त्याच्यावर काय तुम्ही लिहिलेलं नाही का स्टेटनं पाठवले केंद्राने पाठवले. ही शेवटी त्याला मदत पाहिजे आणि ती पुरेशी पाहिजे. तुमचे ज्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात ना, म्हणजे एनडीआरएफचे किंवा स्टेट, या स्टँडिंग ऑर्डर आहेत, या म्हणजे कमीत कमी इतकी करा असं त्याचा अर्थ असतो. याचा अर्थ तितकी कमी करा असा नसतो. त्याला मी आपल्याला सांगितलं साधं पीक जे आहे, साधा कांदा निस्ती लागवड करण्याकरता सुद्धा 20-25 निस्ती लागवड नंतर जोपासना वेगळीच 20-25 हजार रुपये तर एका एकराला सहज खर्च येतो. बघ, असं जर असेल तर तुमची मदतच असती. नुकसान भरपाई तर काही तुम्ही देत नाही. मग मदतच असती तर ती तरी भरीव दिली पाहिजे का पुन्हा त्याचं जीवन उभं राहील, त्याचं नवं पीक उभं राहील, इतकी मदत त्यांनी केली पाहिजे. त्या स्टँडिंग ऑर्डरचा काही चर्चा करू नये, पुरेशी मदत ही मिळाली पाहिजे एवढंच मी म्हणतोय. या परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा तुम्ही उल्लेख केला, पण आज
तिकडचा पालकमंत्री अजून निवडला गेला नाही, त्याच्यामुळे काय अडलं काय? कोणाचंच काय अडत नाही. नाही मग काही अडत नसेल तर बाकी तरी पालकमंत्री कशा करता ठेवले, त्यांना कशा करता गुंतून ठेवलं? पालकमंत्र्यामुळे जर अडत नसेल तर कोणताच पालकमंत्री ठेवला नाही पाहिजे. कशाला उगाच जागा अडवून ठेवल्या? असं आहे की पालकमंत्री एक कुठेतरी जागा असते की जिथं जाऊन आपण सांगू शकतो. त्यांचा निर्णय होत नाही. का होत नाही काय मला माहित नाही. रायगडचा निर्णय झाला का नाही हे मला माहित नाही, पण तो निर्णय होत नाही म्हणून असं समर्थन करणं योग्य नाही. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबतीतला निर्णय केला पाहिजे आणि त्यांच्यावर जबाबदारी त्या जिल्ह्याची टाकली पाहिजे. एक राजकीय प्रश्न आहे. आमदार MLC सत्यजित तांबे यांनी वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी एका तासामध्ये राहुल गांधींची भेट करून दाखवावी, या आवाहनाला तुम्ही काय करता? खरं आहे का सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे. ते आता MLC आहे, आमदार आहे ते. मला याच्या बाबतीत दोन गोष्टी बोलायचं वाटतात. एक तर आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नका बोलू तुम्ही, पण लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे. आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे. बालिश बोलणं आहे. थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील. आता हे मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं करायचं, कान टोचायचे. देवेंद्र फडणवीस जे आहे, देवेंद्र फडणवीस चांगली कल्पना होती ती लगेच अंमलात आणतात आणि तसं काँग्रेसच्या नेत्याच्या बाबतीत होत नाही. नाही ठीक आहे, काही गोष्टी मांडायला हरकत नाही. समजा तुम्ही मांडू शकता. तुम्ही आता स्वतंत्र झाले, आता तुमचं युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं, मांडणी करायला हरकत नाही का सांग. परंतु काही कोणतं मांडावं कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं. परंतु राहुल गांधींवरती अशा पद्धतीची टीका त्यांच्याकडनं होते. त्यांनी युवक काँग्रेसचं काम केलंय, त्यांना वेगवेगळ्या संध्या काँग्रेसने दिलेल्या असताना परंतु काँग्रेसवरती अशा पद्धतीची नाही. म्हणून मी म्हटलं की जीवनामध्ये कदाचित काही बदल जीवनात होतातही, परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसाने लक्षात ठेवले पाहिजे, मानले पाहिजे. नाही बाहेर बोललं तरी अंतःकरणात खोलवर ठेवले पाहिजे. राहुल गांधी ज्यांच्या कुटुंबियाने भेटले होते सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. याच्या वाक्यात सगळंच आलं. नाही, पण त्याचं म्हणणं आहे की हे टीका करण्यासाठी नाही बोलत आहे, तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, सुधारणा. नाही, आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे. मन की बातचा सूर आहे का? मन की बात करण्याचा काही सूर आहे का यामध्ये, या बोलण्यामध्ये? नाही काय, अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं. ते पुरेसं बोललो मी. किती हेक्टर मदत दिली पाहिजे अशी काही स्पेसिफिक मागणी करणार आहे? नाही, आता असं आहे की तसं तर खरं सांगतो तुम्हाला, सरसगटच मदत करण्याची आवश्यकता आहे. सरसगट मदत झाली पाहिजे असं मी म्हणेन. परंतु यांनी तर 3 हेक्टरहून 2 हेक्टर परत पाठीमागे आलेले. तुम्ही खरं म्हणजे तुम्ही सगळेजण मुंबई परिसरात असतात, बरेच जण ग्रामीण याच्यातून आलेले. पण शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज, खरं तिथं जाऊन पाहण्याची इतकी वाईट अवस्थेतून जातोय शेतकरी. छोटा शेतकरी, त्याच्यावरच त्याचं वर्ष असतं, कर्ज काढलेलं असतं, ते मोडून गेले सगळं. कर्ज भरायचं कसं? 30 जूनला परत आता बँकांचं शेवट म्हणजे 31 मार्च असतं, 30 जून पर्यंत काही कर्ज पुरत. फार मोठ्या अडचणीतून तो जातोय. त्याच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं असेल तर कर्जमाफी दिलं तुमच्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी पहिली केली पाहिजे आणि मदतही केली पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. खरं तर काही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली, महाराष्ट्र चर्चा होती, तुम्ही जाऊन भेट घेतली होती, काय ती भेट होती? आता तर काही नाही, माझी काल आम्ही बरोबर होतो. पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने एक करार करतायत. ते नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतली, ऊसाची आपण उत्पादन वाढवू शकतो. खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि ते आणलेलं आहे माननीय प्रतापराव पवारांनी त्यांच्या संस्थेनं. तर तिच्याशी आम्हाला करार जो करायचा त्या बाबतीतली चर्चा करता आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणून मी भेट वेगळी नाही घेतली, मिटिंगमध्ये मी होतो आणि मी कधीही भेटू शकतो. आमच्या आघाडी आहे. त्यामुळं एकत्र येण्याच्या बाबतीत ते सगळे जर तुमच्या पुढे कायम असतात त्यांना विचारा ना. मुंबईच्या राणीच्या बागेमधले जे पेंटिंग्स आहेत त्यांची नावं मराठीत करण्यासाठीचा प्रयत्न भाजपकडनं केला जाते. कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्या नावांवरच्या बाबतीत त्यांनी आक्षेप नोंदवला होता. आज त्यासाठीचं आंदोलन करण्यात आलंय.
पेंग्विनची नावं मराठीत हवीत म्हणून हा आग्रह. आपल्या देशापुढे फार आणि लोकांपुढे फार महत्वाचे प्रश्न आहे, फार मोठे मोठे प्रश्न आहे. रोजगाराचं काय करणार? महागाई प्रचंड वाढलेली आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की 1 लाख रुपये तोळा सोनं झालं म्हणजे फार अर्थव्यवस्था बदलली, असं नाहीये. अर्थव्यवस्था खाली चाललेली आहे. तुम्ही 4थ्या क्रमांकाला गेले, खरं नाही ते. दरडोई उत्पन्न तुमचं जपानचा किती फरक आहे. हे किती प्रश्न आहे आपल्या पुढे. शेतीचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, शहराचे प्रश्न आहे, पाणी तुंबतंय. आता पेंग्विनचं नाव ठेवण्याच्या बाबतीत कदाचित चॅनल मात्र जास्त चालू नका, याच्या बाकी विषयावर चालवा. वैष्णवी अनवय प्रकरणामध्ये आता जे मराठा समाज आहे पिंपरी बरोबर त्यांनी समोर लग्न संहिता सुरू केली आहे. कारण हुंडा असा घेतला जाऊ नये, कारण कायदा असून हे सगळे प्रकार अजूनही सुरू आहे. मराठा समाज आता पुढे नाही, एक म्हणजे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची प्रमुख मंडळी काही आणि त्यामध्ये संत मंडळी काही एकत्र आली आणि ती बसली आणि काही गोष्टी ज्या असतात आता कालखंडामध्ये मी पाहतोय की लग्नावर प्रचंड खर्च चाललेला आहे. मी तर निवळ मराठा समाज म्हणत नाही त्याला, मी म्हणतो सगळ्या समाजानं, विशेषतः बहुजन समाजानं. बहुजन समाज म्हणजे व्यापारी माणसं 50 लोकांचं वराड नेतो आणि आमचं 5,000चं असतं. आम्ही कर्ज काढून सोहळे करतोय, ही वस्तुस्थिती आहे, खरं सांगतो तुम्हाला. आणि त्यामुळं निव्वळ मराठा समाज असं नाही, आपल्या सगळे बहुजन समाजानं याच्या बाबतीत गंभीर झालं पाहिजे आणि काही बदल आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात केले पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा अहिल्यानगरमध्ये सुद्धा खूप चांगले निर्णय, माझं अत्यंत समर्थन आहे त्यांनी जे विषय मांडले त्याचा, मी अत्यंत पूर्णपणे समर्थक आहे त्या विषयाचा. आणि ते सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे अशी अपेक्षा माझी आहे. बीडमध्ये ऊसतोड कामगारच्या महिला असतात, जवळपास 800च्या वर महिलांनी गर्भाशयाची पिशवीज काढल्याचे धक्कादायक बाब समोर आले. ज्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ऊसतोडीसाठी जातात आणि अनेक ठिकाणी असं आढळलं की गर्भवती महिला सुद्धा ऊसतोड करण्यासाठी जातात. नाही, हे अत्यंत गंभीर आहे. खरं सांगतो की बीड आणि सगळ्या बीडमधून तर मोठ्या प्रमाणावर येतात, पण बाकी 40 गाव हे सगळे त्याच्या काही भागातून आणखी मजूर येतात. महिलांचं त्याच्यामध्ये खूप त्रास महिलांना आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांना जर गरोदर असताना ऊस तोडावं लागत असेल किंवा त्यांना जर गर्भाशयाची पिशवी काढून ठेवला असेल तर आपल्याला सगळ्यांना ती लाजिरवाणी गोष्ट असं मी मानतो. म्हणजे त्या बाबतीतले अनेक निर्णय आम्ही सुद्धा केले होते. शेवटी आता मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याच्या बाबतीतले हॉस्टेल्स हे निर्णय आम्ही महाविकास आघाडी म्हणून केले होते. त्याची नंतर अंमलबजावणी काय झाली हे काय आम्हाला समजायला तयार नाही. त्यांना कुठेतरी या बाबतीत योजना केली पाहिजे का गरोदर महिलेला कधी ऊस तोडीला जावं असं अपेक्षा अजिबात नाही केली पाहिजे किंवा गर्भाशयाची पिशवी काढायची वेळ तिला नाही आली पाहिजे. ही जबाबदारी शेवटी त्या कुटुंबाची जरी म्हणत असलो आपण तरी ती शासनाची समाजाची जबाबदारी. यांच्या मुलाचं एक हॉटेल आहे 63 कोटीचं संभाजीनगरमधलं आणि या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी म्हटले की या सगळ्या लिलाव प्रक्रियेतून मी बाहेर पडतो. अनेक अर्थांनी त्यांचं कुटुंब चर्चेत आले. या बाबतीतली जबाबदारी जी आहे, कारण तो विषय मला बारकाईने माहीत नसल्यामुळं विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी जे आहेत ते या बाबतीतले योग्य पद्धतीनं आपली भूमिका मांडतात. सर, रायगडमध्ये महायुतीमध्ये वाद पाहायला मिळतो. जे खासदार आहेत सुनील तटकरे त्यांच्या विरोधात बंड जे आहे ते मंत्री भरत गोगावलेंनी थोपटलेलं आहे आणि रायगडमधनं त्यांना हद्दपार करू असं त्यांनी इशारा दिला. असं आहे की भरत गोगावले जरा बोलके असल्यामुळे तुम्हाला दिसले थंड तसं वर शीतयुद्ध मोठ्या प्रमाणावर चालू आहे मंत्रालयात, ते सुद्धा तुम्ही पहा, ते दिसेल तुम्हाला. उदाहरण आता खरं तुम्हाला जास्त माहिती आहे ते दाखवा ना, ते का दाखवत नाही तुम्ही? भरत गोगावले जरा बोलका गडी आहे, जे मनात आलं तर बोलतो. निवडणुका 4 महिन्यात का असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंच आहे. मात्र महाविकास आघाडीचं घोडा पुढे कुठपर्यंत आले, काही बैठका होणार आहे, चर्चा होणार आहे या संदर्भामध्ये? नाही, सहसा आमचं महाविकास आघाडी म्हणून जी आहे ती माननीय पवार साहेब, उद्धवजी, आम्ही निश्चितपणे बसू, कशा पद्धतीने पुढे जायचं याच्यावरती चर्चा आम्ही करू. लवकरच ही चर्चा आम्ही करू. त्याच्यामध्ये पुढाकार वाटलंच तर काँग्रेस पक्ष सुद्धा घेईल. स्वतः माननीय आमचे अध्यक्ष महोदय उद्धवजींना मध्यंतरी भेटले, माननीय पवार साहेबांना भेटलेले आहेत
शेवटी समविचारांनी बरोबर राहिलं पाहिजे. एकत्र राहून जनतेनं सुद्धा लोकशाही वाचवायची असेल तर काळजी घेतली पाहिजे आणि आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे आणि म्हणून आम्ही याबाबतीत प्रयत्न करू. सर, एक शेवटचा प्रश्न. नगर जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी नेते सर्वाधिक तयार होताना पाहायला मिळतात. सातत्यानं मजारीचं आंदोलन अहिल्यानगर मधल्या विविध ठिकाणी होताना पाहायला मिळतात. अनधिकृत बांधकामं हटवा ह्या सगळ्याचे मोर्चे वगैरे निघतात. राजकारण दोन पद्धतीनं करता येतं. एकतर खूप काम करायचं, लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्यांच्या दिलासा निर्माण करायचा, त्यांच्या विकासाकरता काम करायचं, पण ते काम कठीण आहे. त्यापेक्षा असं धर्माचं नाव घेऊन केलं तर आपोआप मतं पडतात अशी भावना आता झाल्यामुळं हे असे नेते तयार होत आहेत सध्या. सर, हिंदी में इस सरकार ने कर्ज माफी भी नहीं की, 1 रुपये क्रॉप इंश्योरेंस की स्कीम जो है वो भी रिवर्स कर ली. अब 3 हेक्टर से 2 हेक्टर का नियम किया है. क्या ये सरकार रिवर्स मोड में चल रही है? नहीं, ये तो बारिश इतनी हुई है, प्री मानसून बारिश है, कभी हुई नहीं. मुझे मालूम नहीं हिस्ट्री कभी कब हुआ था ऐसे कभी नहीं हुई थी. इतनी बारिश हुई है तो इस बार किसानों की मदद करने की तो ज़रूरत है. गवर्नमेंट ने वो उनके लिए मदद डिक्लेयर करना चाहिए और उसका इम्प्लीमेंटेशन करना चाहिए. लेकिन गवर्नमेंट उसके बारे में कुछ कर नहीं रहा. सिर्फ वो कुछ ना कुछ बातें करते हैं, भाषण करते हैं, लेकिन होता कुछ नहीं. ऐसी स्थिति है. उनकी मदद का जो नाम है उसमें 3 हेक्टर का है, तो वो भी वो 2 हेक्टर पर पीछे गए हैं और वो स्टैंडिंग ऑर्डर के मुताबिक वो मदद करने को तैयार है. इसका यह नहीं चलेगा क्योंकि लोगों का नुकसान और किसानों का नुकसान बहुत ज़्यादा हुआ है. लोकसभा चुनाव से पहले 3 हेक्टर करने का निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने लिया था. उसको पलटकर अब देवेंद्र फडणवीस फिर 2 हेक्टर पर गए. ये ठीक नहीं है. शीत युद्ध का भी परिणाम लगता है. हाँ, बहुत सारा शीत युद्ध तो चल रहा है. आपने देखना चाहिए. आप उसमें भाग लेंगे तो जरा शांतता हो जाएगी. एक विषय आहे आणखी, पाऊस इतका झाला की त्याचा परिणाम रस्ते पूर्णपणे शिवार वाहतुकीचे गावाचे रस्ते खराब झालेले आहेत. गाव आहे पूर्णपणे अशी आहे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर आपण जी जनावर म्हणजे गाया हे सगळे जे असते पशुधन ज्याला म्हणू शकतो वापरू आपण, पशुधन जे असतं त्या पशुधनाचे गोठे याच्यात सुद्धा पाणी झालं, अडचणी झाल्या. अशा वेळेस जो मुरुम म्हणतात म्हणजे कच्चा खडक जो असतो त्याला मुरुम म्हणतात, तो मुरुम टाकण्याच्या करता म्हणून काही शेतकरी किंवा नागरिक पुढे येतात. त्यावेळेस त्यांच्या त्या गाड्या पकडल्या जातात आणि त्यांना दंड केला जातो. 1.5 लाखाचा दंड. एक ट्रेलर पकडल्यानंतर 1.5 लाख दंड. मी आपल्या माननीय महसूल मंत्र्यांना एक पत्र दिलं की जर रस्त्यावर टाकीत असतील, सार्वजनिक जागी मुरुम टाकीत असतील, गोठ्यामध्ये मुरुम टाकीत असतील, अंगणामध्ये मुरुम टाकीत असतील, धंदा करीत नसतील, धंदा करायला निघाले तुम्ही तर जरूर त्याला तुम्ही शिक्षा करा, त्याला पेनल्टी लावा, आमचं काही म्हणणं. परंतु लोकउपयोगी किंवा अशा ठिकाणी जर त्या मुरुमाचा उपयोग करणार असतील तर त्याला मुक्तता दिली पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की घ्या, वापरा, काय बिघडत नाही. मी महसूल मंत्री राहिलोय. आम्ही ज्या ज्यावेळेस अशी गरज लागत होती त्यावेळेस सांगत असायचो का तुम्ही ते वापरा, आमची काही अडचण नाही. आता मात्र दंड करण्याचा आणि त्याच्यातून भ्रष्टाचार, काही धंदे सुरू केले म्हणतो गौण खनिज म्हणजे मुरुमाचे, आणि त्याच्यातून भ्रष्टाचाराचं सुद्धा काम सगळ्या महाराष्ट्रात आता सुरू आहे आणि काही विशिष्ट पक्षाचे लोक त्याकरता काम करतायत. हा तसा म्हटलं तर लोकांच्या जीवाभावाचा महत्वाचा प्रश्न आहे. कारण रस्तेच राहिले नाही, सगळे पाणी झालंय, गाळ झालाय. एक साधी गोष्ट त्यांचं ते टाकणार आहे, सरकारनं टाकला पाहिजे. सरकार नाही, स्वतः लोक टाकतात पण त्यांना अडचणी निर्माण केल्या जातात. किसानों का दर्द सरकार नहीं सुन रही, तो आपको लगता है कि मानसून पूर्व सरकार ने तैयारी की नहीं, इसलिए फेल हुए सरकार? मैं समझ में नहीं आया. सरकार ने मदद नहीं पहुंचाई है किसानों को. हाँ. तो सरकार जो पूर्व तैयारी करते हैं मानसून पूर्व, हाँ. उसमें फेल हुई है? नहीं, ऐसा है कि इसमें मानसून पूर्व की तैयारी, मानसून की तैयारी करते हैं. मानसून का जो सीजन होता है खरीफ हंगाम, तो उसमें बहुत सारी बातें होती है. पहला मैं एग्रीकल्चर मिनिस्टर तक ऐसी स्थिति थी कि हम खुद चीफ मिनिस्टर के साथ हम रीजनल प्लेस में जाते थे, नागपुर, अमरावती, पुणे, नासिक या मुंबई के इसमें, और वहाँ मीटिंग लेते थे सबके साथ और पूरी तैयारी खरीफ की करते थे. अभी मैं एग्रीकल्चर मिनिस्टर नहीं रहा, उसके बाद जो बंद हुआ तो अभी तक शुरू नहीं हुई. तो ये तो करनी चाहिए कि मानसून की तैयारी के लिए जो जो करना चाहिए वो सरकार ने करना चाहिए. लोगों का सुनना चाहिए, लोक प्रतिनिधियों का सुनना चाहिए.
जब नीचे सीएम खुद जाते हैं और बात करते हैं सबके साथ, तो बहुत सारे पॉइंट्स मिलते हैं कि जिस पर इम्प्लीमेंटेशन होता है। और जब वहां सीएम बोलते हैं कि हम ये करेंगे, तो वो आश्वासन ऐसा होता है कि प्रशासन भी सुनता है और उसमें अमलबजानी निश्चित होती है। लेकिन अभी जाते ही नहीं तो क्या सुनेंगे? कई जिलों में पालक मंत्री नहीं है, तो इसकी जिम्मेदारी मुख्यमंत्री की है। ये जिम्मेदारी, आखिर सब जिम्मेदारी तो होती है मुख्यमंत्री की होती है, उन्होंने डिसीजन देना होता है। ओके, थैंक यू।